तर चला आता हा मोस्ट ट्रेंडिंग, आता हा केक मी जसा ब्लो करेल ह्याच्यामधनं ग्लिटर बाहेर येईल. तर चला स्टार्ट करूया. तर आहे की नाही मोस्ट ट्रेंडिंग आणि ब्युटिफुल केक. अगदी सोप्या टिप्स आणि ट्रिक्स बरोबर मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये हा ग्लिटर केक कसा बनवायचा तो दाखवणार. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. तर बघा मी अर्धा किलोचा केक तयार करून घेतलेला आणि त्याला मी 4 लेयर्स मध्ये कट केलेला आहे. आणि ऍज युजल आपल्याला सगळ्यात पहिला त्याला सोक करायचं आहे आणि मग क्रीमने कोट करायचं आहे. आता मँगोचा सीझन चालू आहे म्हणून मी मँगो फ्लेवर बनवलेला आहे. घरच्या घरी मी मँगो क्रश बनवलं आहे आणि त्याने मी ह्याला टॉपअप करणार आहे. तुम्ही कोणताही फ्लेवरने हा केक बनवू शकतात. आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. क्रीम मध्ये छानपैकी मँगोला मर्ज केलेला आहे, जेणेकरून मँगोचा फ्लेवर छान येईल. आणि अशाच रीतीने आपल्याला 4ही लेयर जे आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत. पूर्ण व्हिडिओ पहा, कारण एकदम सिंपल असा हा केक आहे. तर बघा फिनिश करून घेतलेला आहे केक मी आणि ह्याला जस्ट ब्रशच्या मदतीने आपण डिझाईन करून घेणार. फार काही डिझाईनची ह्या केकला गरज लागत नाही. तर अशा रीतीने आपण सिंपल हा केक तयार करून घेतलेला. हा टॉल केक आहे, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला डॉलची प्लेसमेंट करायची आहे म्हणून टॉल केक तयार करून घेतलेला आहे मी. आता बघा एक स्ट्रॉ लागणार आहे आणि एक स्टिक लागणार आहे. अशी ही डॉल जी आहे मी फोटोग्राफरकडनं एक फोटो हा काढून घेतला होता आणि तिच्या तोंडामध्ये बघा टूथपिकच्या मदतीने किंवा तुम्ही सीझर पण घेऊ शकतात असा होल तयार करून घेतलेला, जेणेकरून आपली स्ट्रॉ जी आहे बघा अशी स्ट्रॉ बरोबर तिच्या आतमध्ये गेली पाहिजे, तेव्हाच आपल्याला हा केक जो आहे तो बनवता येणार आहे. तर बघा असा मी हा पहिला पूर्ण पूर्व तयारी करून घेतलेली आहे. आता आपल्याला स्ट्रॉ मध्ये सुद्धा ग्लिटर भरायचे. तर बघा मी एक प्लास्टिक बॅगच्या मदतीने जी आहे स्ट्रॉची एक तोंड जे आहे ते बंद करून घेते, जेणेकरून जी आपण ग्लिटर भरणार आहे ती खाली पडणार नाही. तर बघा आता मी येलो ग्लिटर घेतली आहे, तुम्ही कोणत्याही कलरची ग्लिटर ही घेऊ शकतात. आणि पेपरच्या मदतीने मी स्ट्रॉ मध्ये ती ग्लिटर बघा अर्ध्यापेक्षा जास्त अशी भरून घेतलेली आहे. आता आपला पूर्ण केक रेडी आहे आणि डॉल बघा आपण ठेवली आहे असं केकवर, जेणेकरून आपल्याला मार्किंग करायला इझी होईल. आता बघा डॉलची मी प्लेसमेंट केलेली आणि स्ट्रॉने आपण मार्किंग करून घेऊया की आपल्याला ती स्ट्रॉ कुठे प्लेस करायची आहे. आता आपण डॉल काढून घेणार आहेत आणि ही स्ट्रॉ बघा ज्या मार्किंग केली होती तिकडनं आपण डायरेक्ट दुसऱ्या साइड पर्यंत तिला काढून घ्यायची आहे. अगदी हलकत करा, कारण केक मध्ये आपल्याला ही स्ट्रॉ इन्सर्ट करायची आहे. केक ब्रेक सुद्धा नाही झाला पाहिजे. तर बघा एकदम हलक्या हाताने मी स्ट्रॉ जी आहे दुसऱ्या साइडला काढून घेतली आहे. प्लास्टिक बॅग घातली होती त्याच्यामुळे आपली ग्लिटर अजिबात बाहेर येणार नाहीये. ही इम्पॉर्टंट टिप आहे. जर तुम्ही पहिल्यांदा हा केक ट्राय करणार असतील तर ही चूक करू नका. बघा इकडे मी प्लास्टिक बॅग टाकली आहे, त्याच्यामुळे आपली बॅक साइड एकदम प्रॉपर सील आहे. तर बघा एकदम आतपर्यंत ही स्ट्रॉ आपण टाकून घेतलेली आहे आणि बॅक साइडला बघा एवढी स्ट्रॉ मी बाहेर ठेवलेली आहे. आता बरोबर त्या स्ट्रॉवर जे आहे आपल्याला ह्या डॉलला प्रेस करून चिकटवून टाकायची आहे. आता ही मी फोटो कॉपी यूज केली आहे. तुम्ही एडिबल मिळतात शीट्स, त्या सुद्धा यूज करू शकतात. पण ज्यांना बजेट फ्रेंडली कमी बजेटमध्ये असा डिझायनर केक बनवून हवा असेल तर दिस इज द बेस्ट ऑप्शन. एक मी कपकेक सुद्धा बनवून घेतलेला आहे त्या डॉलच्या हाईट मध्ये आणि तिकडे त्या कपकेक मध्ये मी एक कॅन्डल सुद्धा ठेवलेली आहे. सो बघा आता थोडीशी डेकोरेशन अजून करून घेऊया. माझ्याकडे गोल्डन ड्रॉप्स होते ते सुद्धा मी टाकून घेते त्या केकवर, जेणेकरून माझा केक एकदम डिझायनर वाटेल. ऑप्शनल आहे, तुम्ही डिझाईन्स कोणत्याही करू शकता. तुम्हाला जी क्रिएटिव्हिटी असेल त्या क्रिएटिव्हिटीमध्ये करू शकतात. हे तर मी तुम्हाला एक सिंपल केक कसा बनवू शकतात ते दाखवलेले आहे. थोडेसे आपण एडिबल शुगर बॉल सुद्धा टाकणार आहेत गोल्डन कलर करता, जेणेकरून माझा केक एकदम ट्रेंडिंग दिसेल. सो आपला केक रेडी झालेला आहे. सी हा त्याचा फायनल लुक आहे. तर पहा मोस्ट ट्रेंडिंग असा ग्लो कॅन्डल विथ ग्लिटर तयार झालेला आहे. तर चला आता हा मोस्ट ट्रेंडिंग, आता हा केक मी जसा ग्लो करेल ह्याच्यामधनं ग्लिटर बाहेर येईल.
तर चला स्टार्ट करूया. व्हिडिओ आवडला तर एक लाईकचं बटन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला सिंपल आणि इझी केक बनवता येईल. थँक्स फॉर वॉचिंग DJ केक्स अँड ब्लॉग्स.